सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते। नरस्याभरणं रूपं रूपस्याभरणं गुणः गुणस्याभरणं ज्ञानं ज्ञानस्याभरणं क्षमा। या सुभाषिताचा अर्थ असा होतो की माणसाचं तेच रूप त्याचं आभूषण समजावं की जे रूप छान आहे, ज्ञानी आहे, गुणवान आहे आणि क्षमाशील सुद्धा आहे। खरं तर हे चारही गुण माणसाच्या प्रत्येक व्यवसायात त्याचे सहाय्यभूत घटक असतात आणि ते महत्त्वाचे असतात। पण एक व्यवसाय क्षेत्र असं आहे की जिथे सखींना या चारही गुणांची नितांत आवश्यकता असते। हे क्षेत्र आहे अर्थात मॉडेलिंगचं क्षेत्र। या क्षेत्रात आर्थिक उत्पन्नही चांगलं मिळवता येतं, प्रसिद्धी मिळते, परंतु याच्या सगळ्यात कोणती आव्हानं आपल्याला पेलावी लागतात, त्याच्यासाठी तयारी कशी करावी लागते, हे सगळं समजून घेण्यासाठी आजचा सखी सह्याद्रीचा विषय पाहूया। आजचा नेमका विषय काय आहे तो आज आपण बोलणार आहोत सौंदर्य आणि बुद्धीच्या करिअरचा मूलमंत्र। या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर या क्षेत्रातली एक तज्ञ सखी इथे आहे। आज आपल्या बरोबर आहेत डॉक्टर अक्षता प्रभू, ज्या आहेत आंतरराष्ट्रीय सौंदर्यवती स्पर्धेच्या विजेत्या। नमस्कार अक्षताजी। नमस्कार चैताली जी, धन्यवाद। कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते आणि खरंच सौंदर्य आणि बुद्धीच्या करिअरचा मूलमंत्र या विषयावर खरंच हे मार्गदर्शन त्यांच्याकडून आज आपल्याला मिळणार आहे। सर्वप्रथम त्यांची सर्व रसिक प्रेक्षकांना मी थोडक्यात ओळख करून देते। डॉक्टर अक्षता प्रभू इंटरनॅशनल ग्लॅमर प्रोजेक्ट या संस्थेच्या त्या सहसंस्थापिका आणि सीईओ आहेत। मिस इंटरनॅशनल वर्ल्ड 2021 हा किताब भारतासाठी यूएसए मध्ये मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय सखी आहेत। आंतरराष्ट्रीय मॉडेल आणि अभिनेत्री सुद्धा आहेत। अनेक पुरस्कारांनी त्यांना आजवर गौरवण्यात आलेला आहे। सुपर मॉडेल ऑफ द इयर यूएसए कडून एंजल ऑफ द इयर हे अवॉर्ड त्यांना दिलेलं गेलं आहे। फ्लोरिडा यूएसए येथे केल्या जाणाऱ्या 100 यशस्विनी महिला उद्योजकांच्या यादीत सुद्धा त्यांचा सन्मान केला गेला आहे। लॉरियल, कोलगेट, अझा या प्रसिद्ध ब्रँड करता तसंच टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस, बॉम्बे टाइम्स, लोकसत्ता या वर्तमानपत्रासाठी सुद्धा त्यांनी मॉडेलिंग केलेलं आहे। यूएसए मधील अनेक मासिकातून मॉडेल म्हणून काम केलं आहे व ग्लोबल आर्ट अकॅडमी यूएसएच्या त्या बोर्ड ॲडवायझरी मेंबर आहेत। 12 आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धांमधून त्यांचा सहभाग आहे। व्हिडिओ, वेब सिरीज मध्ये सुद्धा त्या प्रमुख काम करत असतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या बालदंत चिकित्सक सुद्धा आहेत। आज आपल्याला सौंदर्य आणि बुद्धीच्या करिअरचा मूलमंत्र त्या सांगणार आहेत। आज आपण बोलणार आहोत मॉडेलिंग करिअर विषयी। सौंदर्य आणि बुद्धी असं हे क्षेत्र आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत डॉक्टर अक्षता प्रभू। पुन्हा एकदा स्वागत अक्षताजी। आणि आता वेळ न घालवता मी पहिलाच प्रश्न हा विचारणार आहे, त्याच्यासाठी मी उत्सुक आहे की ज्यावेळेला मी आपला परिचय वाचला त्यावेळेला खूप छान वाटलं, कौतुक वाटलं की बालदंत चिकित्सक आणि मॉडेल, सो हे जे आपण म्हणतो की हे मोठा संगम आहे, हे क्षेत्र आहे, हे कसं काय, म्हणजे हे कसं झालं काय, आम्हाला ऐकायला आवडेल नक्कीच चैताली जी। फर्स्टली थँक्यू सो मच, तुम्ही एवढा वॉर्म वेलकम दिला मला आणि एवढा सुंदर परिचय दिला माझा। आणि डीडी सह्याद्री आणि हॅलो सखीच्या सगळ्या प्रेक्षकांना माझा सप्रेम नमस्कार। आणि हा जो प्रश्न तुम्ही मला विचारलेला आहे, आय हॅव टू टेक यू डाऊन द मेमरी लेन। जेव्हा मी 16 वर्षाची होती, मी माझ्या वडिलांकडे ही परवानगी मागायला गेली की बाबा मला मॉडेलिंग आणि फॅशन आणि ग्लॅमरच्या क्षेत्रामध्ये करिअर बनवायचंय। अक्षरशः माझ्या वडिलांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले होते चैताली, कारण का मला तेव्हा कळत नव्हतं हे अश्रू कशासाठी आहे आणि मी एवढी कुठली मोठी परवानगी मागायला गेली आहे। त्यानंतर माझ्या वडिलांनी मला सांगितलं, बघ बाळा तुझे 90% येतात, 95% येतात, या फील्ड बद्दल मला काही जास्त माहित नाही, आपल्या परिवारमधनं कोणी या फील्ड मध्ये गेलेलं नाही, तर मी तुला ही परवानगी कशी देऊ। थोडीशी जिद्द होती माझ्यामध्ये, तर मी त्यांना सांगितलं नाही मी तुम्हाला करून दाखवीन। तर 18व्या वर्षी माझ्या वडिलांनी 12वीची परीक्षा झाल्यानंतर माझ्या हातात मेडिकल एंट्रन्सचा फॉर्म दिला आणि सांगितलं की तू मेरिटमध्ये येऊन दाखव मला, मग मला ॲक्च्युली कळेल की तुझ्यामध्ये तेवढी ती आवड आहे या क्षेत्रात जायची। म्हणजे त्यांनी खूप स्मार्टली माझी बुद्धी पण टेस्ट केली आणि माझी ओढ केवढी आहे, कारण का
ग्लॅमर हे असं क्षेत्र आहे की लांबून सगळ्यांना छानच वाटतं, पण त्या क्षेत्रात जाण्यासाठी जी मेहनत लागते, जी प्रामाणिकपणा जो आपल्यामध्ये असला पाहिजे आणि मगच आपल्याला यश मिळू शकतं, हे माझ्या वडिलांनी टेस्ट केलं. तर एका हाती मी माझी मेडिकल एंट्रन्स एक्झाम दिल्यानंतर माझं नाव मेरिटमध्ये आलं आणि ऑन दी अदर साइड मी माझ्या बाबांना प्रूव्ह करून दाखवलं की खरंच मला या क्षेत्रामध्ये काहीतरी करायचंय, माझं नाव करायचंय. सो एज्युकेशन खूप इम्पॉर्टंट आहे. आमच्या फॅमिलीमध्ये एज्युकेशनला खूप इम्पॉर्टन्स दिलं जातं आणि एका सांस्कृतिक परिवारामधनं मी येते. डॉक्टर्स, इंजिनियर्स हे सगळे आमच्या फॅमिलीमध्ये आहे, पण या क्षेत्रात ग्लॅमर फील्डमध्ये उतरलेले असं कोणी नव्हतं. सो मी माझ्या वडिलांना प्रॉमिस केलं दॅट आय विल नॉट लीव्ह माय एज्युकेशन. मी ॲज अ डॉक्टर पुढे गेले, कारण काय आय हॅड ऑलरेडी क्लिअर्ड माय मेडिकल एंट्रन्स एक्झाम, आणि ॲज अ मॉडेल, अ प्रोफेशनल मॉडेल काम करायला लागले. सो 2002 पासनं 2009 पर्यंत मी ॲज अ प्रोफेशनल मॉडेल काम केलं. सम ऑफ द ब्रँड्स तुम्ही ऑलरेडी माझ्या परिचयामध्ये प्रेक्षकांना सांगितले आहेत. आणि 2009 मध्ये आय फेस्ड द डार्क साइड ऑफ द इंडस्ट्री, जिकडे आपण कास्टिंग काउच म्हणतो, किंवा आय डोंट कम फ्रॉम अ फिल्मी फॅमिली. बरं, मला ऍक्च्युली हेच तुम्हाला विचारायचं होतं की तुम्ही आता सांस्कृतिक थोडीशी पार्श्वभूमी आम्हाला सांगितलीत, राईट, की जिथे वडिलांनी एक परीक्षा घेण्यासाठी अशी परीक्षा पुढे ठेवली की ज्याच्यातही तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने उत्तीर्ण झालात. आणि फार महत्वाचं या सखीने आपल्याला सांगितलं की शिक्षण हे कुठलंही क्षेत्र असू दे ते तितकंच महत्वाचं असतं. हा मला वाटतं एक तरुणींना फार मोठा संदेश आपण या उत्तरातून दिलाय. आणि आता मी याच्याचकडे वळणार आहे की प्रत्येक गोष्ट आपण स्वीकारतो त्यावेळेला तिचे काही चांगल्या गोष्टी असतात आणि काही वाईट गोष्टी सुद्धा असतात. तर या क्षेत्रात येत असताना साधारण काय आव्हानं समोर होती? जसं तुम्ही म्हणालात एक घरून सपोर्ट मिळण्यासाठी, परवानगी मिळण्यासाठी हे एवढं सगळं करायला लागलं, पण त्या व्यतिरिक्त अशी कुठली आव्हानं होती की जी पुढे तुम्ही चांगल्या पद्धतीने हँडल करू शकलात, स्वीकारू शकलात, असं काय होतं? जेव्हा 2009 मध्ये मी जेव्हा ब्रेक घ्यायचा प्रयत्न केला किंवा डिसाईड केलं, माझ्याबरोबर असे 2-3 असे सिच्युएशन झाले, स्पेशली द कास्टिंग काउच दॅट एक्झिस्ट इन द इंडस्ट्री. माझ्या वडिलांनी मला तेव्हा बसवून मला सांगितलं, आपण एका सांस्कृतिक परिवारमधनं आहोत, आपलं शिक्षण झालेलं आहे, तू ऑलरेडी डॉक्टर झाली आहे, तर तुला या इंडस्ट्रीमध्ये कंटिन्यू करायचं आहे की नाही, हा एक खूप मोठा इम्पॉर्टंट डिसिजन तुला घ्यावा लागेल, कारण का आपल्याकडे असं फिल्मी फॅमिलीचं बॅकिंग नाहीये. बरोबर. तेव्हा मी विचार केला, असा कुठला प्लॅटफॉर्म असता ज्याच्याने मला गायडन्स मिळेल, माझ्या टॅलेंट आणि स्किलला जास्त इम्पॉर्टन्स दिला जाईल अपार्ट फ्रॉम दी अदर थिंग्स. तर हे दडपण जरा माझ्या मनात आधीपासनं होतं. आणि तेव्हा मी ब्रेक घेतला आणि आय डिसाइडेड टू कंटिन्यू विथ माय मास्टर्स, आणि दॅट्स हाऊ आय बिकेम अ पीडियाट्रिक डेंटल सर्जन, बाल दंत चिकित्सक, जे तुम्ही माझ्या परिचयात सांगितलं. मला लहान मुलं खूप आवडतात. 2009 ते 2018 10 वर्ष मी प्रॅक्टिस केली आहे. मी एका संस्थेबरोबर तिकडे शिकवत होते. मी कोलगेटच्या पॅनलवरती होते, त्यांचे तज्ज्ञ म्हणून, जे सगळे त्यांचे किड्स ओरल हेल्थ केअर प्रॉडक्ट्स असतात त्यांच्यासाठी मी स्पीकर होते. भारतामध्ये खूप दौरे केले, आम्ही 70 लेक्चर्स वगैरे केले असतील मी ओव्हर पीडियाट्रिक डेंटिस्ट्री. सो इट्स इम्पॉर्टंट फॉर मी टू टेल दी ऑडियन्स की एज्युकेशन, प्रोफेशन, करिअर, हे कुठलंही करिअर तुम्ही चूज केलं त्याच्यामध्ये जी मेहनत असते, त्याच्यामध्ये जर तुम्ही प्रामाणिकपणा दाखवला नाही तर तुम्हाला यश नाही मिळणार, वेदर इट इज द ग्लॅमर इंडस्ट्री ऑर वेदर यू वॉन्ट टू बी अ डॉक्टर. 2018 मध्ये जेव्हा तिथपर्यंत माझं लग्न झालं होतं, माझी एक 2 वर्षाची मुलगी होती, तिच्या डोळ्यात बघताना मला असं वाटलं की मी मॉडेल तर होते, आता मला रोल मॉडेल बनायचंय. क्या बात. आणि तिने मला इन्स्पायर केलं आणि मी कमबॅक केला. हा कमबॅक आम्हाला ऐकायचा आहे, पण एक फोन येतोय तो आपण घेऊया. आपल्याला मंगल आपटे प्रश्न विचारतात पुण्याहून. नमस्कार. नमस्कार, मी पुण्याहून मंगल आपटे बोलते. बोला. मला असा प्रश्न विचारायचा आहे की आताची जी तरुण पिढी आहे, मुली आहेत, तर त्यांना मॉडेलिंग करायला खूप आवडतं. तर मग त्याच्यासाठी तुम्ही आहार विहार किंवा कसं राहायचं किंवा कसं वागायचं किंवा सकाळच्या वेळात उठायचं का किंवा ओंकार करायचा का किंवा खाण्यापिण्यावर काय लक्ष द्यायचं किंवा त्यांनी कुठल्या प्रकारचा व्यायाम करायचा आणि मेन तेजस्वी राहण्यासाठी म्हणून त्यांनी काय करावं
आणि वयाच्या 60व्या वर्षी सुद्धा आम्ही सुद्धा म्हणजे व्यवस्थित आहोत, पण तरी सुद्धा आम्ही सुद्धा कसे राहू शकू या बाबतीत. खूप छान. सखी किती प्रेरणादायी आणि उत्साही असतात याचं मला वाटतं खूप चांगला प्रश्न त्यांनी विचारला, की एक आपल्यालाही एक इन्स्पायरिंग फील होतं, एक प्रेरणा वाटते, स्फूर्ती वाटते. तर नक्कीच आपल्या प्रश्नाचं उत्तर देऊया. फक्त आधी आपण आपला कमबॅक ऐकत होतो, की पुन्हा हे साधारण तुम्ही दंत चिकित्सक म्हणून काम करत असताना 9-10 वर्ष प्रॅक्टिस केल्यानंतर पुन्हा काय यावंसं वाटलं, काय सांगाल? जसं म्हणतो आपण पहिलं प्रेम विसरता येत नाही. फॉर मी मॉडेलिंग, फॅशन, ग्लॅमर हे माझं पहिलं प्रेम होतं. आजही आहे, पुढेही राहणार. आय एम अ लिव्हिंग एक्झाम्पल ऑफ दॅट. तर मंगलजींनी खूप छान प्रश्न विचारलेला. इनफॅक्ट त्यांनी एका प्रश्नामध्ये खूप प्रश्न विचारले. तर या हाच कमबॅक करताना मला खूप मेहनत करावी लागली चैतालीजी. एका 2 वर्षाची मुलगी सांभाळता मातृत्व काय असतं ह्याची मला जाणीव नव्हती. ते मला रिअलाइज झालं आणि मी करिअरकडे वळत होते, म्हणजे करिअर स्विच करत होते फ्रॉम बिंग अ डॉक्टर बॅक अगेन बिंग अ मॉडेल. तेव्हा मी 20 किलो पुट ऑन केले होते. बापरे. आणि पोस्ट प्रेग्नन्सी फॅट आपण म्हणू शकतो. खरं. आणि डिंकाचे लाडू आणि मेथीचे लाडू आणि खूप काय काय खाल्लं होतं बाळासाठी. तर फिटनेसकडे जास्त मला लक्ष द्यावं लागलं, डाएटकडे जास्त लक्ष द्यावं लागलं, स्किन केअर, हेअर केअर हे सगळं ह्याच्याकडे वळायला लागलं. मी आधी मॉडेल होते म्हणून मला पोझिंग, रॅम्प वॉकिंग, कॅमेरा अँगल्स काय असतात, कसं आपल्याला प्रेझेंट करावं लागतं स्वतःला याची जाणीव होती. बट ज्या कमबॅकमध्ये मला प्रूव्ह करावं लागलं की जे आधी माझ्यामध्ये होतं ते अजूनही आहे. सो फायर इन द बेली म्हणतो आपण. सो त्या उत्साहाला मला बाहेर आणावं लागलं आणि कधी कधी आपल्या फॅमिली मेंबर्सना आणि ऑडियन्सना प्रूव्ह करावं लागतं दॅट यू स्टील हॅव इट इन यू. खरं. सो दिस इज व्हॉट आय डिड. वा, खूप छान. म्हणजे स्वतःचं अस्तित्व स्वतः सिद्ध करण्यासाठीचे सगळे प्रयत्न मला वाटतं अक्षताजी आपण केलेत. आणि आता अर्थातच मंगलजींनी आपल्याला विचारलेला प्रश्न, की आत्ताच्या तरुण पिढीला सुद्धा मॉडेलिंग करायला आवडतं. खूप छान आपल्या पुढे मुली असतात आणि त्या दिसत असतात खूप छान, पण त्या बाबतीत त्यांचा प्रश्न खूप चांगला आहे की आहार विहाराच्या बाबतीत किंवा झोपण्याच्या वेळा जपण्याबाबत व्यायाम कसा एकूण करावा. आणि मला यालाच जोडून विचारायचं आहे की या क्षेत्रासाठी नेमकी कोणती कौशल्य आपल्यात असायला हवी. कारण आपण स्किल हा उल्लेख केला, तर कुठली कौशल्य आपल्याला हवीत आणायला, आत्मसात करायला हवीत, काय सांगाल याविषयी? जसं मंगलजींनी हा प्रश्न विचारला आपल्याला काय तयारी करावी लागते, हे शारीरिक आकर्षण वगैरे हे तर आहेच. पहिलं जे आपल्याला करावं लागतं ते आहे मानसिक तयारी, मनाची तयारी. कारण का जसं मी सांगितलं, ग्लिट्स अँड ग्लॅम जे आपल्याला सिनेमाच्या स्क्रीनवरती दिसतं किंवा टीव्हीवरती दिसतं त्याच्या मागे जी मेहनत असते, आर यू विलिंग टू पुट इन दॅट. सो ती मेहनत जर आपल्याला करता येईल, प्लस संयम पाहिजे. या इंडस्ट्रीमध्ये जर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं आहे तर तुम्हाला ओव्हरनाईट सक्सेस कधीच मिळणार नाही. त्याबरोबर टोमणे पण ऐकावे लागतील, आई वडिलांचे असो, आजी आजोबांचे असो, मित्रमैत्रिणींचे असो किंवा बाहेरच्यांचे असो. आजच्या तारखेत सोशल मीडिया हा एवढा प्रॉमिनंट झालेला आहे. ट्रोल्स जे आपण म्हणतो, काहीतरी एक वेडं वाकडं कमेंट दिसलं इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती, पूर्ण दिवस एकदम असा सॅड, अपसेट होण्यामध्ये जातो. तर ही जी मानसिक तयारी आहे की कोणी काही पण म्हणेल तरी माझा जो गोल आहे, माझं जे लक्ष्य आहे, दॅट हॅज टू बी व्हेरी क्लिअर. आणि मला कुठल्या पातळीवरती पोचायचं आहे याची जर तुम्हाला जाणीव आणि क्लॅरिटी असेल, सो देन ते योग्य मार्गदर्शन मिळाल्यावरती यू विल बी सक्सेसफुल. तर आजच्या पिढीला माझं हेच मेसेज आहे की आहार, स्किन केअर, तुम्ही कसे चालता, तुम्ही कसे राहता, शिष्टाचार, हे सगळं खूप इम्पॉर्टंट आहे. पण त्याहूनही जे इम्पॉर्टंट आहे ती मनाची तयारी. तुमची मनाची तयारी असेल तर तुम्हाला यश मिळणारच. क्या बात. खूप छान. थोडक्यात पण महत्त्वाचा संदेश मला वाटतं अक्षताजींनी आपल्याला दिलाय आणि या विषयावर त्या असंच मार्गदर्शन पुढेही करणार आहेत. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण मात्र कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री.
पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. सौंदर्य आणि बुद्धीच्या करिअरचा मूलमंत्र हा सखी सह्याद्रीचा आजचा विषय आहे आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत डॉक्टर अक्षता प्रभू. अक्षताजी, आपल्याला एक फोन येतोय, तो आपण घेऊया आणि मग आपल्या पुढच्या चर्चेला सुरुवात करूया. विनया परब आपल्याला प्रश्न विचारतात विरारहून. नमस्कार. 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 आजचा विषय सौंदर्य आणि बुद्धिमत्ता असा आहे. तर मला विचारायचं, नेमकी सौंदर्य म्हणजे नेमकी व्याख्या काय? बर, सौंदर्य म्हणजे नेमकी व्याख्या काय आणि बुद्धिमत्ता, मला वाटतं याच्याकडे आपण येणार आहोत. तर काय सांगाल, सौंदर्य म्हणजे नक्की काय? चैताली, मला असं वाटतंय की मी स्टेजवरती उभी आहे आणि माझ्या हातात माईक आहे आणि ब्युटी कॉन्टेस्ट चालू आहे, स्पर्धा चालू आहे. कारण का हा प्रश्न जो विचारलेला आहे तो टिपिकल असा, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ब्युटी? करेक्ट, इज द लिटरल ट्रान्सलेशन. ग्रेट. जे सौंदर्य तुम्ही म्हणता ती मनाची सौंदर्य आणि शारीरिक आकर्षण याचं मिश्रण इज ब्युटी अँड सौंदर्य. आमचा जो प्लॅटफॉर्म आहे दी इंटरनॅशनल ग्लॅमर प्रोजेक्ट, त्याच्यावरती आम्ही भर देतो इनर ग्लॅमरसाठी. कारण का हे जे एक्सटर्नल ग्लॅमर आहे, तुम्ही कसे कपडे घालता, तुम्ही कसे फॅशनेबल आहात, मेकअप कसं करायचं, स्किन केअर कसं करायचं, हे सगळं शिकवलं जाऊ शकतं. जी आतमधला जे सौंदर्य आहे, आतमधली जी ब्युटी आहे, ते आय थिंक तुमचे संस्कार, तुमची फॅमिली, तुमचे कल्चरल व्हॅल्यूज आणि तुमची एज्युकेशन, या सगळ्यांचं मिश्रण असतं. ते आहे इनर ग्लॅमर. इनफॅक्ट ज्या मुली आणि महिला आमच्या प्लॅटफॉर्मला रजिस्टर करतात, त्यांना ऑडिशनमध्ये तुमची हाईट काय आहे, तुमचा वेट काय आहे, तुमची वेस्ट साईज काय आहे, हे विचारलं जात नाही. तीन क्रायटेरिया असतात. फर्स्ट इज आत्मविश्वास किती आहे तुमच्यामध्ये, हे चेक केलं जातं. सेकंड, तुमची पर्सनॅलिटी कशी आहे, करेक्ट, तुमचं व्यक्तित्व कसं आहे. थर्ड, अबिलिटी टू बी अ रोल मॉडेल. काहीतरी तुम्ही असं केलं आहे ज्याच्याने तुम्हाला समाजाला मेसेज देता येईल, इन्स्पायर करता येईल. दीज आर द 3 सिलेक्शन क्रायटेरिया. तर मला माहिती आहे हा प्रश्न का आलेला आहे, कारण का ग्लॅमर आणि मॉडेलिंगच्या क्षेत्रामध्ये असं एक स्टिरियोटाईप बनलंय की तुम्ही एक सर्टन हाईटचे असायला पाहिजे, तुमची वेस्ट साईज 0 असली पाहिजे, तुमचा कॉम्प्लेक्शन एकदम फेअर असलं पाहिजे. जर तुमच्याकडे हे नाही तर तुम्ही मॉडेल बनवू नाही शकत, असं खूप वेळा खूप जणांनी सांगितलेलं आहे. इन द मॉडर्न डे, वी आर इन 2024 नाव. 2025 आता 1 महिन्यामध्येच आहे. वी हॅव टू चेंज. बरोबर. आपलं जे दृष्टिकोन आहे, समाजाचं जे दृष्टिकोन आहे, हे बदलायला पाहिजे आणि प्रत्येक महिलेला असं वाटलं पाहिजे की आय एम ब्युटिफुल आणि गॉड मेक्स अस इन व्हेरियस शेप्स अँड साइजेस. आता तुमची हाईट जर 5'3" असेल, तुम्ही कोणाशी भांडणार? बट त्या 5'3" हाईटमध्ये तुमच्याकडे बाकीचे कौशल्य, ते स्किल सेट्स ते आहेत का? जर असतील तर तुम्ही पुढे जाऊ शकता. तुमची हाईट शुड नॉट बी अ डेटरंट फॉर यू टू स्टे बिहाइंड. सो आय थिंक ब्युटी आणि सौंदर्य याच्यावरती जो प्रश्न आहे त्याचं हेच उत्तर असू शकतं. आणि मला याच्यात अजून एक प्रश्नही हा विचारायचा आहे की आपण सौंदर्य आणि बुद्धिमत्ता असं पण म्हणतोय. बरोबर. तर मला वाटतं तुम्हाला राष्ट्रीय स्पर्धेच्या वेळेलाच एक प्रश्न विचारला होता आणि तो होता आपल्या विज्ञान तंत्रज्ञान हे जे आहे त्याच्याबद्दल साधारण तुमचं काय मत आहे, काय वाटतं विज्ञान तंत्रज्ञानाविषयी, सायन्स टेक्नॉलॉजी. तर तुम्ही ते उत्तर दिलेलं फार सुंदर होतं, ते आम्हाला आत्ता ऐकायला आवडेल. थँक्यू चैतालीजी. 2019 मध्ये 6 जून, मला आजही तारीख आठवत आहे, मी टॉप 3 मध्ये माझं नाव आलं होतं. मला राष्ट्रीय मुकुट, राष्ट्रीय पदवी मिळाली मिसेस इंडियाची. आणि 3 महिन्यानंतर मला तो कॉल आला अमेरिकेवरनं की तुमचा प्रोफाईल आता सिलेक्ट झालेला आहे भारताला रिप्रेझेंट करायला इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवरती अमेरिकेत. तो प्रश्न असा होता माझ्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये की सोशल मीडिया आणि टेक्नॉलॉजी आजकाल एवढी वाढली आहे, तर त्याचे पॉझिटिव्स आणि नेगेटिव्स हे दोन्ही आहात. तुम्हाला काय वाटतं की आपण कुठल्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे? तर माझं उत्तर असं होतं की मी खूपच ऑप्टिमिस्टिक पर्सन आहे आणि आय वुड लाईक टू सी एव्हरीथिंग विथ अ व्हेरी पॉझिटिव्ह दृष्टिकोन. म्हणून मी सांगितलं होतं की ज्या सोशल मीडियाला आपण एवढ्या शिव्या घालतो, नावं ठेवतो, त्याला तुम्ही पॉझिटिव्हली वापरलं
तर तुम्ही ॲक्च्युली लोकांच्या लाईफ्समध्ये एक चेंज आणू शकता. बरोबर. तुम्ही त्या सोशल मीडियाचा कसा वापर करताहेत त्याच्यावरती जास्त भर द्या रादर दॅन त्याला नावं ठेवण्यापेक्षा. सो खरंय. असा जो मी एक डिफरन्सिएशन तयार केला होता त्या स्टेजवरती, आय थिंक दॅट मेड मी विन द क्राऊन. नक्की. आणि इंटरनॅशनली पण मला असाच काहीतरी प्रश्न विचारला मला होता. असा छान फोटो दिसतोय तुमचा मुकुट घातलेला, तो बघूनही खूप छान वाटतंय. त्यासाठी खूप खूप अभिनंदन तुमचं मनापासून. थँक्यू सो मच. आणि मला अजूनही आठवतं की या स्पर्धेत जिंकल्यानंतर मला एवढे कॉम्प्लिमेंट्स मिळाले बिकॉज भारतातली पहिली महिला मी होती आणि जिने हा मुकुट आणि ही पदवी मिळवली होती. तर इट वॉज नॉट जस्ट फॉर मी, आपल्या देशासाठी. आणि जेव्हा तुम्ही त्या स्टेजवरती उभे आहात चैतालीजी आणि जेव्हा इंडिया अनाउन्स होतो, दॅट इज अ फिलिंग दॅट यू कॅन ओनली फील. म्हणजे शारे येतात. खरे खरे नक्कीच. आणि आता तुम्ही अजून सांगत होतात की असाच एक प्रश्न तुम्हाला विचारला गेला होता, तर त्याविषयी आम्हाला. येस. तर तो प्रश्न मी सायन्स आणि टेक्नॉलॉजीचा असा हँडल केला ज्याच्याने आय गेव इम्पॉर्टन्स टू हाऊ वी कॅन यूज सोशल मीडिया पॉझिटिव्हली. अँड गोईंग अबाउट जो प्रश्न कॉलर्सनी पण विचारला होता, काय ट्रेनिंग करू शकतो आपण, त्याच्याबद्दल मला सांगायचं आहे. कारण का 2019 मध्ये राष्ट्रीय मुकुट जिंकल्यानंतर मला माझी सामाजिक जबाबदारी जी आहे ती रिअलाइज झाली. नक्कीच. एक सोशल रिस्पॉन्सिबल सिटिझन म्हणून मला असं कळलं की एक असा प्लॅटफॉर्म असला पाहिजे जिकडे पालक एकदम निश्चिंत होऊन आपल्या मुलींना पाठवू शकतात आणि त्यांना माहिती आहे की तिकडे त्या प्लॅटफॉर्मवरती फक्त आणि फक्त टॅलेंट विचारलं जाईल. जे मी 2009 मध्ये एक्सपिरियन्स केलं होतं ते मला कुठल्याही पालकांना ते गो थ्रू करायचं नव्हतं. मला वाटतं या प्रशिक्षणाविषयी आपण बोलूया. Yes. पण एक फोन येतोय तो आपण लगेच घेऊया. Okay, आपल्याला रवींद्र कुडाळकर प्रश्न विचारतात जळगावहून. नमस्कार. हॅलो. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की सौंदर्य नंतर अभिनय म्हणा, मॉडेलिंग म्हणा, अशा क्षेत्रांमध्ये काम करताना पैसा, प्रसिद्धी, ग्लॅमर मिळतं, अगदी नावलौकिक देखील मिळतो. पण तुम्हाला काम करताना इतक्या वर्षात कामाचं समाधान तुम्ही कसं मिळालं या क्षेत्रात काम करताना? आणि दुसरा प्रश्न असा की या क्षेत्रात येणाऱ्यांना काही धोके असतील तर त्या धोक्यांपासून सावधान राहण्यासाठी किंवा त्यातलं काही नुकसान न होण्यासाठी काय दक्षता घ्यावी? धन्यवाद. नक्कीच. हा प्रश्न अर्थात माझ्याही मनात होता की इतक्या वर्षात आपण या क्षेत्रात आहात, नावलौकिक मिळतो, प्रसिद्धी मिळते, पण त्याचबरोबर काही धोके अडचणी संभवल्या का जसं तुम्ही म्हणालात. आणि आत्ताच्या या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या आपल्या सगळ्या तरुणींना आपण काय संदेश द्याल, काय सांगाल? मी हेच सांगेन चैतालीजी की ज्या लोकांबरोबर तुम्ही काम करता त्यांचं बॅकग्राऊंड अतिशय छानपैकी तुम्ही चेक करा. ज्या प्लॅटफॉर्मकडे तुम्ही जाता, रजिस्टर करता, त्यांचे ओनर्स कोण आहेत, फाउंडर्स कोण आहेत, त्यांनी किती काम केलंय या क्षेत्रामध्ये, याची जर रिसर्च तुमच्याकडे नसेल तर ही चूक तुमची आहे. बरोबर. आजकाल मी स्कॅम्स खूप ऐकते या मॉडेलिंग आणि फॅशन आणि ग्लॅमरच्या क्षेत्रामध्ये. समोरचा माणूस बसलाच आहे तुम्हाला स्कॅम करायला. खरं. तुमची केवढी रिसर्च आहे त्या प्लॅटफॉर्म बद्दल आणि त्या फाउंडर्स बद्दल ह्याच्याकडे जर आपण महत्त्व दिलं तर अशी घटना कधीच घडणार नाही. आणि आमच्यासारखे प्लॅटफॉर्म्स जे दी इंटरनॅशनल ग्लॅमर प्रोजेक्ट आहेत, आम्ही ह्याच्यासाठीच बनवले की पालक जसे रवींद्रजी आहेत ज्यांनी फोन केला आहे आपल्याला, त्यांच्या मुलीला जर फॅशन, ग्लॅमर, मॉडेलिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर त्यांनी आमच्या वेबसाईटवर जावं, त्यांनी आमचा इंस्टाग्राम पेज बघावा, त्यांनी गुगल करावा, आमचं नाव, माहिती सगळी काढावी आणि मगच रजिस्टर करावं. खरं. हे प्रत्येक पालकांना हा मेसेज मी दिलाच पाहिजे. नक्कीच. म्हणजे जी तरुणी या क्षेत्रात येऊ इच्छिते तिने खरं तर ह्या सगळ्याचा अभ्यास नीट करून मगच पाऊल ठेवणं हे खूप आवश्यक आहे. बरेच वेळेला आपण अनेक आकर्षणांना भुलतो आणि मग अक्षताजी म्हणाल्या तसं की मग आपल्याबाबत फसवणूक झाली तर मग त्याचा आरडाओरडा करून किंवा उदास निराश होऊन त्याचा फायदा होणार नाही. त्यापेक्षा आपण जर पूर्व काळजी घेऊन इथे पाऊल टाकलं तर आपल्याला नक्कीच फायदा होईल. आता मी मगाच्या आपल्या प्रश्नाकडे येणार आहे. आपण प्रशिक्षणाविषयी बोलत होतो की कुठलंही करिअर क्षेत्र असू दे त्याच्यासाठी नेहमी आवश्यक असतं ते प्रशिक्षण.
तर साधारण मॉडेलिंग या क्षेत्राकडे येण्यासाठी काही कोर्सेस अवेलेबल आहेत का, किंवा साधारण त्याचं क्वालिफिकेशन, पात्रता काय लागते, आणि तुमची स्वतःची जी संस्था आहे इंटरनॅशनल ग्लॅमर प्रोजेक्ट, तर त्याच्यामध्ये साधारण कुठले आणि कशा पद्धतीचे उपक्रम चालतात, ट्रेनिंग कसं दिलं जातं, काय सांगा? 2019 मध्ये नॅशनल क्राऊन जिंकल्यावरती मी हा प्लॅटफॉर्म सुरू केला आणि त्याच्यामुळे मला खूप मुली आणि महिलांबरोबर इंटरॅक्शन करता आलं आणि त्यांच्या एक्सपिरियन्सेस आणि माझ्या एक्सपिरियन्सेसला मी कंबाईन करून हे ट्रेनिंग प्रोग्राम्स बनवलेले आहेत. तर रॅम्प वॉक, कम्युनिकेशन, हील कोरिओग्राफी, डाएट, फिटनेस, न्यूट्रिशन, मेकअप, हेअर केअर, स्किन केअर आणि सोशल मीडिया या सगळ्याचं कॉम्बिनेशन, त्याच्यावरती हाऊ टू हॅव अ मॉडेल प्रोफाईल, मॉडेल रेझ्युमे, स्वतःचा ब्रँड आपण कसा बनवू शकतो, आयडेंटिटी कशी बनवू शकतो आपली, हे आपल्या टीचिंग्स आणि ट्रेनिंग प्रोग्राम्समध्ये इन्क्लुडेड आहे. बघा चैतालीजी, आज मॉडेलिंग, ग्लॅमर आणि फॅशन या फील्ड्समध्ये जर तुम्ही स्वतःची आयडेंटिटी क्रिएट नाही करू शकाल तर समोरचा ब्रँड तुम्हाला का साईन करेल. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स हे तर तुम्ही ऐकलंच असेल, आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स रील्स बनवून खूप पैसे कमवतात आहे हे पण ऐकलं असेल. का कमवतात आहे? कारण का त्यांनी एक ट्रेंड सेट केलेला आहे. दे हॅव क्रिएटेड अन आयडेंटिटी. जर तुम्हाला मॉडेल बनायचं असेल तर तुम्हाला हे कौशल्य तर हवंच, पण त्याच्याबरोबर एक ब्रँड कसा बनायचा, पुढे जाऊन तुम्हाला जर स्वतःचा बिझनेस जरी उघडायचा असेल तर तुमची जी आयडेंटिटी तुम्ही क्रिएट केली आहे हीच तुमच्या बिझनेसला पण हेल्प करणार. तर व्यावसायिक यश पण यातून मिळू शकतं. नक्कीच. आपल्याला एक फोन येतोय तो आपण घेऊया. शिवानंद वसेदार आपल्याला प्रश्न विचारतात निपाणीहून. नमस्कार. हा नमस्कार मॅडम, निपाणीहून शिवानंद वसेदार बोलतो. बोला. आणि माझा प्रश्न असा आहे, आता काही वेळा महिलांनी सुंदर दिसण्यासाठी काही घरगुती उपाय करतात, पण काही वेळा जाहिराती वगैरे पाहून त्यांनी ट्रीटमेंट घेतात, म्हणजे गोळ्या औषधं घेतात, काही लोक क्रीम औषधं वगैरे असं सगळं लावून घेतात, पण काही दिवसानंतर त्यांना साईड इफेक्ट होतो, त्याने चेहऱ्यावर विद्रूप होतो. मग असे प्रॉब्लेम होऊ नये यासाठी महिलांनी कोणती काळजी घेतली पाहिजे, कोणतं औषध उपचार वगैरे केलं पाहिजे जेणेकरून आपलं आरोग्य चांगलं राहील आणि आपण सुंदर दिसू शकेल, याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन कराल असा माझा प्रश्न आहे. बघा मॅडम, नक्कीच त्यांचा प्रश्न खूप छान आहे की बऱ्याच तरुणी या क्षेत्रात यायचं, खूप छान दिसायचं म्हणून वेगवेगळी गोळ्या औषधं कधी कधी तर मनानेही घेतात आणि मग त्याचे साईड इफेक्ट दिसून येतात. तर त्यांना तुम्ही काय या निमित्ताने मार्गदर्शन कराल? मी एक छोटंसं उदाहरण देते. आपल्याला आपल्या चेहऱ्यावरचे स्पॉट्स, जे आपण डार्क स्पॉट्स म्हणतो, ब्लॅक स्पॉट्स म्हणतो, किंवा पिंपल्स गेल्यावरती जे मार्क्स राहतात, ते कुठल्याही महिलाला आवडत नाही, करेक्ट? तर त्यासाठी कोजिक ऍसिड म्हणून हे एक पदार्थ आहे. हे इन्ग्रेडियंट खूप सगळ्या क्रीम्समध्ये वापरलं जातं. तुम्ही गुगल करा कोजिक ऍसिड, इट्स अ व्हेरी सायंटिफिक नेम. पण हेच कोजिक ऍसिड प्रत्येकाच्या घरात आहे हे कोणाला माहीतच नाहीये. आपल्या बटाट्याचं किस, बरोबर, बटाटा घ्या किसा आणि बटाटा त्या स्पॉट्स वरती लावा. बरोबर. तर ह्यांनी जो प्रश्न विचारलेला आहे तो एवढा सोपा आहे की मी बटाट्याचं किस वापरू की हे क्रीम्स वापरू. त्याच्यात परत अभ्यास जो आता तुम्ही म्हणाला, तो या क्षेत्रात येण्याची आवड खूप जणांना असते. खरं, काही जण छंद म्हणूनही याच्याकडे बघतात. बरोबर. पण तुम्हाला जर हा करिअर म्हणून पुढे ह्याला न्यायचं असेल तर अभ्यास खूप इम्पॉर्टंट आहे. आता कोणी म्हणेल की एवढे क्रीम्स घ्यायची माझ्याकडे ऐपतच नाहीये, पण तुम्हाला क्रीम्स घ्यायला कोण सांगतंय? तुमचा बटाटा आहे ना किचनमध्ये. खरं, खूप छान. मला वाटतं इथे काही काही उत्तर आपल्याला मिळतात की सौंदर्य आणि बुद्धी नेमकी कशी वापरली पाहिजे हे ज्ञान हवं. याच विषयावर असंच मार्गदर्शन त्या पुढेही सुरू ठेवणार आहेत. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. सौंदर्य आणि बुद्धीच्या करिअरचा मूलमंत्र हा आजचा आपला सखी सह्याद्रीचा विषय आहे आणि मार्गदर्शन करतात डॉक्टर अक्षता प्रभू. डॉक्टर अक्षता प्रभू हे नाव घेताना पुन्हा एकदा असं वाटतंय की दंत चिकित्सक आणि मॉडेल. तर मला हे विचारायचं होतं की ज्या सखीला मॉडेलिंग करायचं आहे तिचा बरेचदा विचार असा असतो की मॉडेलिंग म्हणजे फक्त फॅशन शो मध्ये भाग घेणं
किंवा रील्स करणं या गोष्टींकडे जनरली आपण बघतो. तर याच्यात नेमक्या करिअरच्या कुठे कुठे संधी आपल्याला उपलब्ध होतात, याच्यात कुठले कुठले प्रकार आहेत, तर ह्याविषयी आपल्याकडून ऐकायला आवडेल. खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत इन द फील्ड ऑफ फॅशन अँड मॉडेलिंग. आणि अभिनय हा एक वेगळाच डिपार्टमेंट आहे. तर इनिशियली आय वुड से तुम्ही स्टार्ट करा विथ प्रिंट मॉडेलिंग, कमर्शियल मॉडेलिंग, रॅम्प वॉक और रनवे मॉडेलिंग. आजकाल ऑनलाईन स्टोर्स एवढे कॉमन झालेले आहेत, तर ई कॉमर्स मॉडेलिंग हा पण एक सेक्शन उघडलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त थोडासा ज्याच्यामध्ये अभिनय लागतो ते आहे म्युझिक व्हिडिओज, वेब सिरीज, सिरियल्स म्हणा, TV ॲड्स म्हणा आणि मग सिनेमा. तर एवढ्या ऑपॉर्च्युनिटीज ज्या अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये तुम्ही कुठे फिट होता याची जाणीव जर तुम्हाला असेल किंवा तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळालं, मग तुम्ही डेफिनेटली यशस्वी होऊ शकता. तर या ऑपॉर्च्युनिटीजमध्ये मला सगळंच करायचं आहे हा दृष्टिकोन घेऊन येणं हे चुकीचं आहे. स्टेप बाय स्टेप तुम्ही पुढे गेला पाहिजे. आणि मग हे स्टेप बाय स्टेप पुढे जात असताना तुम्ही म्हणलात तसं की तुम्ही इतक्या वेगवेगळ्या फील्डची नावं घेतलीत, मग नेमकं आपण कशा पद्धतीने पुढे जायला हवं? कारण कदाचित एखादी सखी असेल की जिला आत्ता असं वाटत असेल की अरे नाही आपणही पुन्हा याच्याकडे वळावं, कदाचित ती तिच्या पूर्वायुष्यात म्हणजे साधारणपणे तरुण असताना हे काही करत असेल, तर तिने सुरुवात कशी करायला हवी आजच्या घडीला, काय सांगाल? माहिती कशी मिळवावी, कसं पुढे जावं, नेमकं कशा पद्धतीने काम करावं? आमचं एक पॅजंट आहे, द इंटरनॅशनल ग्लॅमर प्रोजेक्ट मिस टीन इंडिया, मिस इंडिया, मिसेस इंडिया. जेव्हा तुम्ही कुठल्याही स्पर्धेत भाग घेता तेव्हा ऑटोमॅटिकली तुम्हाला स्वतःवरती ते काम करण्यासाठी जी इच्छा असते ती वाढली जाते आणि तो उत्साह जो आहे तो येतो. तर एका पॅजंट कॉम्पिटिशनमध्ये मी पण स्वतःला एनरोल केलं होतं त्याचसाठी जो पुश आपल्याला बाकी कुठलीही संधी देऊ शकत नाही, ही संधी देऊ शकते. आणि आमच्या प्लॅटफॉर्मवरती 3 एज ग्रुप्स आहेत, मिस टीन इंडिया, मिस इंडिया आणि मिसेस इंडिया. मिस टीन इंडिया 13 वर्षापासून 19 वर्षापर्यंत त्या मुलींसाठी आहे. मिस इंडिया 19 वर्षाच्या वर जे अनमॅरिड आहेत त्यांच्यासाठी आहे. आणि मिसेस इंडिया तुम्ही मॅरिड आहात, तुम्ही विडो आहात किंवा डिवोर्सी असाल, 21 वर्षाच्या वर तुम्ही असाल तर यू आर एलिजिबल फॉर मिसेस इंडिया. तर काही पण तुमचं वय असू दे, जर तुमच्या मनात इच्छा आहे, आवड आहे आणि तुम्हाला मेहनत करायची जर सवय आहे तर तुम्ही डेफिनेटली या पॅजंटमध्ये एनरोल करू शकता. या पॅजंटमध्ये पण ट्रेनिंग मॉड्यूल्स असतात. कम्युनिकेशन, रॅम्प वॉक, त्याच्याने संवाद सुधारतात, तुमचं प्रेझेंटेशन, तुमचं बॉडी लँग्वेज, तुमचं बॉडी पॉस्चर, तुम्हाला काय पुढे तुम्ही करू शकता ॲज अ करिअर त्याचं पण मार्गदर्शन दिलं जातं इन अ पॅजंट. सो अ पॅजंट कॉम्पिटिशन लाईक दिस हेल्प्स यू द बेस्ट. ओके, खूप छान. आपल्याला एक प्रश्न येतोय तो आपण लगेच घेऊया. कबीर खंडागळे पुण्याहून आपल्याला प्रश्न विचारतायत. नमस्कार. हा नमस्कार. प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. अक्षर डॉक्टर विचारा. माझ्या मिसेसचं विचारायचं होतं की एक वेळ अशी होती की ती फार बॅकफुटवर गेली होती, पण सी इज नाव 44 आणि तिचा योगा क्लास, खाणं, फिटनेस लेवलवर जर पाहिलं तर असं वाटत नाही की ती 44ची आहे, ती केवळ 30ची वाटते. हे फक्त केवळ एक स्त्री करू शकते. म्हणजे मला डॉक्टर अक्षताकडे पाहून असं वाटतं की अशा स्त्रिया आहेत. आम्ही घरातून त्यांना फार प्रोत्साहन देतोय. बोला बोला. हा हा, तुमच्या टीव्हीचा आवाज जरा कमी करा आणि प्रश्न विचारा. ओके 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 आवाज कमी केला मॅडम ऍक्च्युली. आता विचारा प्रश्न. हा ओके 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 ओके. तर आम्ही घरातून त्यांना प्रोत्साहन तर देतोच आहे, पण डॉक्टर अक्षतांना मला विचारायचं की आणखी आम्ही कुठल्या लेवलला त्यांना प्रोत्साहन देऊ की आणखी त्याच्यात आणखी प्रोग्रेस होईल. नक्कीच. त्यांचा प्रश्न आहे की खूप छान आपण जे काम करताय ते त्यांना भावलेलं आहे, आम्हाला अजून प्रोत्साहन द्यायचं असेल तर ते कशा पद्धतीने द्यावं. आणि यालाच जोडून मला हाही प्रश्न विचारायचा आहे की साधारण आपण जे टॉप फॅशन शो म्हणतो तर ते कोणते कोणते आहेत आणि तिथे आत्मविश्वास आणि दृढनिश्चय कसा कामाला येतो जो तुमच्यात आहे, तर त्याविषयी पण ऐकायला आवडेल. त्यांचं प्रश्नाचं असं मी उत्तर देईन की स्वतःला पुश करायला, स्वतःला त्या स्पर्धेमध्ये एनरोल करणंच
बेस्ट ऑप्शन राहील. तर त्यांच्या ज्या या फेवरेट पर्सन आहेत ज्यांना त्यांना पुश करायचं आहे, आय वुड से go to tigpindia.com and register your favorite person. आणि एकदा तुम्ही एका कॉम्पिटिशनमध्ये एनरोल झाल्यानंतर जे तुम्हाला डेडलाईन्स दिले जातात, जे तुम्हाला असाइनमेंट्स दिले जातात, ज्याच्यावरती तुम्ही काम करायला सुरू करता, स्वतःवरती काम करायला सुरू करतात, त्याच्यानीच तो प्रोग्रेस तुम्हाला दिसू शकतो. मगच तुम्ही, जो तुमचा दुसरा प्रश्न होता, आंतरराष्ट्रीय लेवलवरती हे कुठले फॅशन इव्हेंट्स आहेत. आता मी स्वतः अमेरिकेत 3-4 डिझायनर्ससाठी न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये वॉक केलंय ॲज अ न्यूयॉर्क फॅशन वीक मॉडेल. माय कंपनी इज असोसिएटेड विथ पॅरिस फॅशन वीक ॲज वेल. तिकडे आमचे 9 मॉडेल्स लास्ट इयर पॅरिस फॅशन वीकमध्ये चालले फॉर अन इंटरनॅशनल डिझायनर ॲज वेल ॲज आवर ओन ब्रँड. तर या लेवलवरती जर तुम्हाला पोचायचं असेल तर स्वतःला घासणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि ती मेहनत तिकडे दिसते. खरं. अमेरिकेत जो मीडिया असतो, जो तुम्हाला प्रश्न विचारतो, त्यांच्याशी संवाद कसा करायचा, तुमचा फोटो तिकडच्या मॅगझिनवरती किंवा तिकडच्या बिलबोर्डवरती येण्यासाठी जी मेहनत असते ती इकडे करावी लागते. नक्कीच. आणि तुम्ही म्हणालात तसं की आपण आपल्या क्षेत्रात शूरवीर असतोच, पण जेव्हा आपण दुसरीकडे जातो तेव्हा जो आत्मविश्वास आपल्यात पाहिजे आणि त्याची जी परीक्षा होते ती मला वाटतं खूप वेगळी आहे. आता मला पुढच्या प्रश्नाकडे यायचं आहे अक्षताजी, की हे क्षेत्र आहे, सखीने यात मेहनत घेतली, स्वतःवर विश्वास ठेवला, काम केलं, ज्ञान मिळवलं, तर हे नक्कीच चांगलं आहे, याबद्दल काही वादच नाही. पण हे करत असताना एक आपल्याकडे दुसराही करिअरचा, आपण ज्याला ऑप्शन बी म्हणतो, तो असायला हवा असं वाटतं का? की आपण एक दंतचिकित्सक आहातच, हे आम्ही आधीच परिचयात सांगितलं, तर हे क्षेत्र निवडताना अजून एक असा पर्याय असायला हवा का? काय सांगाल याविषयी? चैतालीजी, मी खूपच ऑनेस्टली सांगेन की जर माझ्याकडे MDS ची डिग्री नसती तर मी एवढ्या कॉन्फिडेंटली या फील्डमध्ये आय डोंट थिंक पुढे जाऊ शकली असती. तो जो बॅकअप किंवा प्लॅन बी आपण म्हणतोय, जो बाल दंत चिकित्सक, मला माहिती आहे माझ्याकडे MD ची डिग्री आहे आणि उद्या मला पाहिजे तर मी परत जाऊ शकते. खरं. आणि हे गिफ्ट मला माझ्या आई वडिलांनी दिलेलं आहे. एका 16 आणि 18 वर्षाच्या मुलीला हे नाही कळत. बरोबर. पालकांनाच हे जे दृष्टिकोन आहे ते पालकच देऊ शकतात. नक्कीच. आणि त्याच्यासाठी मी एक्स्ट्रीमली ग्रेटफुल आहे. आणि पुढे जाऊन अजून मी माझ्या कंपनीला वाढवू शकते, अजून स्वतःवरती, आज जो आम्ही इंटरव्ह्यू करतो इकडे बसून, उद्या अजून 4 इंटरव्ह्यूज करू शकते. त्याचा आत्मविश्वास मला, फोटोही बघता येतात तुमचे, ते छान वाटतंय. थँक्यू. आत्मविश्वास तिथेही आम्हाला कदाचित दिसतोय. त्यामुळे मला वाटतं सखींनी हेही भान ठेवावं की कुठेही आपलं शिक्षण शक्यतो दुरावणार नाही, की आपल्याला परत इथे यायचं असेल तर ते येता येईल, याची पण आपल्याला काळजी घ्यायची. आता मला यालाच जोडून प्रश्न विचारायचा आहे. आत्ताच अक्षताजी तुम्ही म्हणालात की आई वडिलांनी याबाबत तुमच्यासाठी हे तुम्हाला गिफ्ट दिलं असं म्हणता येईल, की एज्युकेशन, जे शिक्षण आहे ते किती आवश्यक आहे. तर मला हे विचारायचं होतं की ज्या वेळेला हे सगळं तुम्ही करत होतात त्यावेळेला घरच्यांची भूमिका कशी होती आणि त्यांचा सपोर्ट नंतरच्या काळात कसा मिळाला किंवा आजही मिळतोय? कारण ज्या वेळेला तुम्ही सून आहात, ज्या वेळेला तुम्ही एक आई आहात, ज्या वेळेला कोणाची तरी पत्नी आहात, या सगळ्या जबाबदाऱ्या आहेत आणि सखीला, प्रत्येक सखीला ह्या जबाबदाऱ्या कुठेतरी सांभाळायला लागतात आणि तुम्ही त्या खूप छान पद्धतीने सांभाळताय. छोटीशी मुलगी तुम्हाला आहे, तर साधारण हे सगळं तुम्ही कसं काय करता? घरच्यांचा कसा सपोर्ट आहे, कसा पाठिंबा आहे, काय सांगाल? आणि तो किती महत्वाचा आहे हे विचारायचं. तो खूपच महत्वाचा आहे चैतालीजी. इनफॅक्ट माझ्या आईनी मला प्रत्येक ऑडिशन आणि शूटिंगसाठी अकंपनी केलेलं आहे. त्या ऑलवेज असायच्या माझ्याबरोबर आणि त्या खूप अशा स्टायलिश वगैरे होत्या स्वतःच्याच यूथमध्ये. तर त्यांनी जेव्हा मला या क्षेत्रात जाताना बघितलं, तो त्यांचा जो पाठिंबा होता तो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. माझ्या बाबांची काय प्रतिक्रिया होती ते तर मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय. माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा मी जो कमबॅक करायचा निर्णय घेतला, माझं जे सासर आहे तिकडून जो मला सपोर्ट मिळाला, आणि एस्पेशली माय हजबंड डॉक्टर स्वरूप पुराणिक, दॅट वॉज फॅन्टॅस्टिक. आजही ही जी कंपनी आम्ही उघडलेली आहे, वी आर बोथ पार्टनर्स इन द कंपनी, आणि ही कंपनी इंटरनॅशनल आम्ही घेऊन गेलो ओनली बिकॉज ऑफ द सपोर्ट अँड लव्ह ऑफ आवर फॅमिली. तर
जे माझे सासरे बुवा आहेत, माझी सासू आहेत, ते खूप सपोर्टिव्ह आहेत. इनफॅक्ट मी जेव्हा शूट्सला जाते तेव्हा माझी छोटीशी त्यांच्याकडेच असते. क्या बात आहे. आणि तिला काय वाटतं, म्हणजे ज्या वेळेला तुमचे फोटो ती बघते किंवा तो मुकुट असलेला फोटो तिने बघितला असेल, तिचं याच्यावर काय म्हणणं असतं, काय वाटतं तिला? तिला बिलीव्ह होत नाही जेव्हा मी सांगते की तूच आहे माझी इन्स्पिरेशन, जिच्यामुळे मी हे सगळं करू शकले. आणि ती जेव्हा इंस्टाग्रामवरती माझे रील्स बघते किंवा आज संध्याकाळी, आता तर ती शाळेत आहे, या इंटरव्ह्यूला ती संध्याकाळी आल्यावरती युट्यूबवरती बघेल आणि शी फील्स व्हेरी प्राऊड. आणि शी टेल्स मी, मम्मा मोठं होऊन मी पण डॉक्टर बनणार आहे, मी पण बिझनेस वुमन बनणार आहे तुझ्यासारखं. वा. तर मला आत्तापासून वाटतं की मी जेव्हा, आता ती 9 वर्षाची आहे, जेव्हा मी 9 वर्षाची होती तेव्हा मी स्वतःच्या करिअरबद्दल मुळीच विचार केला नव्हता. पण एक रोल मॉडेल घरीच असल्यामुळे आय हॅव बीन एबल टू इन्स्पायर माय ओन डॉटर. तर तिचे ड्रीम्स जे आहेत ते मला आत्तापासनं तिच्याबरोबर जगायला मिळतात आणि शी नोज दॅट आय विल ऑलवेज बी देअर विथ हर. ग्रेट ग्रेट. खूप छान. कुटुंबाचा जो सपोर्ट आहे, पाठिंबा आहे, हा खरंच सखीसाठी महत्त्वाचा असतो. आणि आता तुमच्या या बोलण्यातून आम्हाला अगदी खूप चांगल्या पद्धतीने जाणवलं. या विषयावर मॅडम असंच मार्गदर्शन पुढेही करणार आहेत. वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. सौंदर्य आणि बुद्धीच्या करिअरचा मूलमंत्र हाचा सखी सह्याद्रीचा आपला विषय आहे आणि मार्गदर्शन करतात डॉक्टर अक्षता प्रभू. डॉक्टर अक्षताजी, आता असं मला म्हणावंसं वाटतंय की अनेक स्पर्धा आपण आतापर्यंत गेला असाल आणि खूप स्पर्धा आपण जिंकलेल्या आहेत. तर प्रत्येक स्पर्धेला जाताना एक थोडं तरी दडपण असतं मनावरती. आणि कितीही आपल्यात आत्मविश्वास असला, निश्चय असला, दृढ निश्चय असला तरी ना त्याची तयारी करावी लागते. तर ती तयारी तुम्ही कशी करता, काय सांगाल? खूप प्रॅक्टिस. जर आपल्याला असं वाटत असेल की अरे मी हे तर खूप केलेलं आहे, पण प्रत्येक स्पर्धा ही नवीन स्पर्धा आहे. म्हणून जर तुम्हाला तिकडे यश मिळवायचं असेल तर ट्रीट इट लाईक इट्स युअर फर्स्ट. आणि पहिल्यांदा आपण पेपर द्यायला जातो तेव्हा जी एन्झायटी, नर्वसनेस ते सगळं असतं ते एक्झॅक्टली तसंच असतं रॅम्पवरती पाय ठेवायच्या आधी. खरं. माझी हील तुटू शकते, मी पडू शकते, माझा गाऊनच अडकू शकतो, असे सगळे वेगळे थॉट्स आपल्या डोक्यात चालू असतात. बरं, हे थॉट्स चालू असतात, हे असं कधी झालंय? ऑफकोर्स स्पर्धेच्या वेळेला. मग तेव्हा ती जी परिस्थिती होती ती कशी काय, म्हणजे हँडल कशी केली ते पण ऐकायला आवडेल. इनफॅक्ट जेव्हा मी कमबॅक करत होते, मी रॅम्पवरती पाय ठेवायच्या आधी मी अशी ब्लँक झाले होते आणि डोळ्याच्या समोर अशी एक ब्लॅक स्क्रीन आलेली होती. आणि मी स्वतःला म्हणते, तू 10 वर्ष ॲज अ प्रोफेशनल मॉडेल काम केलेलं आहे, तू टाइम्स ऑफ इंडियाच्या कव्हर पेज, फ्रंट पेजवरती छापून आलेली आहेस, मासिकांच्या कव्हरवरती तुझा फोटो आलेला आहे, तुला काय भीती वाटते? मी स्वतःबरोबर हा संवाद करत होते. तेव्हा मी स्वतःला सांगितलं, एव्हरीथिंग इज युअर फर्स्ट टाइम. तर तो मी असा स्वतःला सांगून, एनकरेज करून, पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स स्वतःला सांगते की येस यू कॅन डू इट, यू आर ब्युटिफुल, यू आर कॉन्फिडंट, यू कॅन डू इट. क्या बात आहे. मला वाटतं हा एक खूप मोठा संदेश या ठिकाणी अक्षताजींनी आपल्याला दिलाय की खरंच क्षेत्र कुठलेही असू दे, आपण म्हणतो प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, की सरावाने सगळं काही शक्य आहे. त्यांच्याही बाबतीत असं झालं की त्या एकदा स्पर्धेला जाताना ब्लँक झाल्या, पण कुठल्याही सखीने असं कधी वाईट वाटून घेऊ नये की या बाबतीत असं काही झालं. इव्हन कुठल्याही क्षेत्रात वावरताना जर असं कधी निराशा आली तर ते काही संपलेलं नसतं, ती गोष्ट पुन्हा येत असते. तर त्याच्याकडे आपण पॉझिटिव्हली बघायला शिकूया. खूप छान. आणि आता खूप महत्त्वाचा प्रश्न की अनेक सखी कदाचित आपला कार्यक्रम बघूनही या क्षेत्राकडे वळतील किंवा ज्यांच्या मनात हे असेल की या क्षेत्रात यावं, तर त्यांना या सगळ्या निमित्ताने आपण अनेक वर्ष या क्षेत्रात आहात, मधली काही वर्ष दंत चिकित्सक म्हणूनही काम केलं, तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण त्यांना काय संदेश द्याल किंवा काय महत्त्वाची टीप द्याल की ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे आणि या गोष्टी टाळल्या पाहिजेत? तर आपण डूज आणि डोंट्स असं म्हणू शकतो की हे केलं पाहिजे, हे नाही, काय सांगाल? पहिली तर मी सांगणार मनाची तयारी. जर तुम्हाला ही नुसती आवड नसेल आणि तुम्हाला हे करिअर करायचं असेल तर तो प्रामाणिकपणा तुमच्यामध्ये तुम्हाला आणावाच लागेल. आणि डिसिप्लिन जे आपण म्हणतो, आपण किती वाजता उठताय, काय खाताय, कशी स्वतःची केअर घेताय, हे जरा
डिसिप्लिन वेमध्ये आपण फॉलो केलं तर त्याच्याने आपल्याला यश डेफिनेटली मिळू शकतं. आणि जे नाही करायला पाहिजे इज ओव्हर रिॲक्ट नाही केलं पाहिजे आणि पेशन्स ठेवला पाहिजे, संयम जो आहे. कारण का या फील्डमध्ये तुम्हाला रिझल्ट्स ओव्हरनाईट कधीच दिसणार नाही. बरोबर. तुम्हाला दिवस, आठवडे, महिने, कधी कधी वर्ष लागून जातात आणि मगच तुम्हाला फळ मिळतं. तर ओव्हरनाईट डिसाईड करणं की हे माझ्यानी नाही होणार आहे किंवा हे माझ्यासाठी नाही आहे, जर तुम्ही एवढा इम्पेशंट राहणार असाल तर तुम्ही या क्षेत्रात येऊ नका. संयम पाहिजे. खरंय. आणि अगदी एक मनात प्रश्न हा आहे की जसं इंटरनॅशनल ग्लॅमर प्रोजेक्ट याविषयी तर तुम्ही आम्हाला सांगितलं किंवा त्याच्यातल्या उपक्रमांविषयी सांगितलं, तर इतर आणखीन असे कोर्सेस आपल्याकडे उपलब्ध आहेत का? आणि साधारण त्याची पात्रता काय आहे की 10वी 12वी किंवा ग्रॅज्युएशन, तर याविषयी काय सांगाल? असे कोर्सेस आहेत का? डेफिनेटली. एक तर आमचा कंपनीचा एक आर्म आहे जिकडे आम्ही पॅजंट, ब्युटी पॅजंट कंडक्ट करतो, जे आहे द इंटरनॅशनल ग्लॅमर प्रोजेक्ट, मिस टीन इंडिया, मिस इंडिया, मिसेस इंडिया आणि एज ग्रुप्स आहेत. दुसरं आहे आमचं TIGP प्रोडक्शन्स, विच इज अ प्रोडक्शन हाऊस, जिकडे सगळे वेब सिरीज, म्युझिक व्हिडिओज हे सगळे केले जातात, सगळे जे ब्रँड शूट्स, फॅशन वीक्स, तर त्याची ट्रेनिंग वेगळी दिली जाते, जी आमची ट्रेनिंग अकॅडमी आहे मुंबईला. तर तुम्ही डिसाईड करू शकता की तुम्हाला फक्त स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे की तुम्हाला ॲज अ करिअर हे पुढे घेऊन जायचंय. जसं आपण डिस्कस केलं की काय काही जणांना छंद असतो, काय काही जणांना करिअर बनवायचं असतं. तर ही जी क्लॅरिटी जर तुमच्यामध्ये आली तर वेल अँड गुड. किंवा आम्ही या मुलींचं आणि महिलांचं मार्गदर्शन करतो. कधी कधी महिला आपल्या हस्बंड्सना घेऊन येतात, कारण का त्यांना कमबॅक पण करायचं असेल किंवा लहान असताना संधी नाही मिळाली, आता करायचं आहे. तर तसं त्यांच्या पर्सनॅलिटीसाठी जे योग्य आहे ते आम्ही सजेस्ट करतो. वा, खूप छान. आणि अगदी लास्ट एक मला मनात प्रश्न आहे शेवटचा. आपण पाठवणी नावाच्या चित्रपटात सुद्धा काम केलं होतं, मराठी चित्रपट, तर तो कसा अनुभव होता? कोणकोणत्या कलाकारांबरोबर काम करायला मिळालं? काय वाटतं याविषयी? ॲब्सोल्युटली एक्सिलेंट एक्सपिरियन्स चैतालीजी. मधु कांबीकर आणि शरद पोंक्षे अशा दिग्गजांबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली आणि मला खूप मजा आली. तो माझा फर्स्ट अँड लास्ट मराठी पिक्चर आहे. आता बघीन, जर पुढे मला संधी मिळाली मी डेफिनेटली मराठी पिक्चर करायला मला आवडेल. आणि मला वाटतं अक्षताजी आपल्याला बघायला आम्हाला आवडेल, कारण आज खूप छान मजा आली. कारण अतिशय वेगळा विषय आणि याबाबतचे धोके, संभाव्य धोके, अडचणी, तयारी हे सगळं जाणून घेता आलं. मुळात तुम्ही इथे वेळात वेळ काढून आलात आणि छान गप्पा मारत, त्याबद्दल संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी तो आपले मनापासून आभार मानते. आजचा भाग कसा वाटला आम्हाला नेहमीप्रमाणे आपण कळवत राहा. आणि त्यासाठी आपण वेगवेगळी माध्यमं वापरू शकता, आपल्या प्रतिक्रिया देऊ शकता. हे जे क्षेत्र आहे खूप वेगळं आहे आणि याच्यात काम करण्यासाठी नेमकी कशी तयारी करावी लागते किंवा कसा दृष्टिकोन आवश्यक असतो हे मॅडमनी खूप चांगल्या पद्धतीने सगळ्याच प्रेक्षकांना समजावून सांगितलं. सखी सह्याद्रीचा भाग आपल्याला असेच वेगवेगळे विषय घेऊन नेहमीच येत असतो. आणि हा जो आज सौंदर्यवती किंवा सौंदर्य आणि बुद्धीचा मूलमंत्र आहे तो मला वाटतं सगळ्याच सखींना पटलेला असेल आजच्या या विषयाच्या माध्यमातून. अक्षताजी पुन्हा एकदा मनापासून आभार मानते. आपण भेटणार आहोत सखी सह्याद्रीच्या पुढच्या भागात नवीन विषयासह. नमस्कार.